उत्तरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की आपला उद्धार, उद म्हणजे वरच्या दिशेने आणि हरेत म्हणजे ओढायचं काम आपल्याला स्वतःलाच करायचं. आणि त्यासाठी निष्काम कर्मयोगाने माता पिता गुरु मानवता सर्व सृष्टी यांची सेवा आपण करू लागलो की आपलं देहाशी असलेलं तादात्म्य कमी होत जातं. भक्तिमार्गामध्ये नवविधा भक्तीद्वारे आपलं मन वैयक्तिक सुखदुःखातून उपरत होतं आणि आनंद स्वरूप अशा परमेश्वरात लीन होतं, ज्याला वेदांताच्या भाषेत तैजसमधून हिरण्यगर्भात प्रवेश असे म्हणतात. आता प्राज्ञ जीवाला चैतन्य शक्तीला जोडण्यासाठी योगाभ्यासाची गरज आहे. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी यांचा अभ्यास करावा लागतो. आता ध्यानाची पद्धती सांगण्यासाठी अधिकारी व्यक्तीची गरज असते. ते सांगणे इतके अधिकारी मी मुळीच नाही. आध्यात्मिक ध्यान हे खरं म्हणजे आपल्या सद्गुरूकडून सद्गुरू समक्ष शिकण्याची गोष्ट आहे. कारण शिष्याची कुवत आणि क्षमता पाहून सद्गुरू त्याला उपासना देतात आणि जिथे शिष्याची क्षमता कमी पडू लागते तिथे ते स्वतःचा शक्तिपात करून त्या शिष्याला मदत करतात. त्यामुळे सद्गुरूकडून दीक्षा घेऊन ध्यान करणे आणि मग त्यात प्रगती साधणे हे खरं म्हणजे योगाभ्यासाचं खरं रूप आहे. तरीही प्रारंभिक ध्यान ज्याने आपल्याला ध्यानाची गोडी लागेल अशी साधना सांगण्याचं धाडस मी सद्गुरूंवर निष्ठा ठेवून करते. या ध्यानामुळे आपल्याला तणावरहित, निरोगी आणि प्रसन्न असं आयुष्य प्रदान हो अशी मंगल कामना करते. या ध्यानाचे 2 भाग आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये शरीर आणि मन शांत करून त्यांची फ्रिक्वेन्सी 4 ते 9 आंदोलन प्रति सेकंद अशी आणायची असते, ज्यामुळे आपलं बहिर्मन निष्क्रिय होऊन त्याचा प्रतिरोध थंडावतो आणि मग उत्तरार्धात अंतर्मनाच्या अफाट शक्तीने आपण चैतन्याशी जोडले जाणार असतो. मग जे आपण निश्चित करू ते काहीही आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि त्यानंतर शक्यतो आपण झोपी जावे म्हणजे त्या निर्देशावर 5 ते 8 तास कार्य होत राहतं. ध्यानासाठी सुलभतेने बसता येईल असं आसन घ्यावं. पातंजल मुनींनी स्थिर सुख आसनम असं म्हटलं आहे. म्हणजे पुढच्या तासभर तरी अगदी सहजतेने स्थिरपणे आपण ज्या स्थितीत बसू शकतो अशा स्थितीत बसावे. खाली बसता येत नाही त्यांनी ताठ पाठीची खुर्ची घेतली तरी चालेल आणि बसताच येत नसेल तर ओशो रजनीश सांगतात की पाठीवर झोपावे. डोळे आणि ओठ सहज बंद करावेत, घट्ट मिटू नये आणि पुढील सूचना आणि प्रसंग जसेच्या तसे मनात चित्रित करायचे. तीव्र भावना मनामध्ये रंगवायच्या आहे, ज्याच्यामुळे आपलं ध्यान अतिशय योग्य होईल. आता आपण ध्यानाला सुरुवात करतोय. 2 ते 3 मिनटं अगदी स्वस्थ शांत राहा. स्वतःच्या प्रत्येक श्वासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या, श्वास सोडा. आता शरीराकडे पूर्ण लक्ष द्या. कुठल्याही भागावर ताण आला आहे किंवा शरीराचं कोणतं अंग आखडलं आहे तर ते शिथिल करा आधी. आता मनामध्ये चित्र असं आणा की आपली इष्टदेवता किंवा आपले गुरु
आपल्या समोर बसले आहेत. आपण त्यांच्यासमोर ध्यानस्थ होतो आहोत. सभोवतालचं वातावरण सुरक्षित, सात्विक, परमपवित्र, तेजोमय असं आहे. मंद शीतल सुगंधित असा वारा शरीराला जाणवतोय. सुगंध मनाला प्रसन्न करतो. पक्ष्यांचा मधुर कालरव, मंदिराच्या घंटीचा मंजूळ ध्वनी मनाला परम सात्विक असा आनंद देतो, शांती देतो. या प्रसन्न सात्विक आणि पवित्र वातावरणाचा आनंद अनुभवत काही वेळ शांत बसा. आपलं दैवत, आपले गुरुदेव आपल्याला आपल्या साधनेमध्ये संपूर्ण यशाचं वरदान देत आहे असा विश्वास आणि श्रद्धा मनामध्ये बाळगा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासोश्वासावर केंद्रित करा. खोल संथ श्वासोश्वास ठेवा. नाकापासून नाभीपर्यंत शरीराच्या अंतर्भागात श्वासाच्या प्रवासाची, स्पर्शाची सतत जाणीव घ्या. सभोवताली येणारे आवाज आपल्या साधनेला मदतच करतात आहेत हा विश्वास बाळगा. आता मनात 10 पासून 0 पर्यंत अगदी सावकाश आकडे म्हणायचे. प्रत्येक आकड्याबरोबर आपलं मन अधिकाधिक शांत आणि शरीर शिथिल होत जाईल. 10, 9, 8. शांत, रिलॅक्स, रिलॅक्स. 7, 6, 5. शांत, अधिक शांत. 4, 3. शांत, रिलॅक्स. 2, 1. शून्य. गहन आणि असीम शांती. शांत, शांत. आता पहा, आपल्या डोक्याच्या 3 फूट वर एक पांढरा शुभ्र ढग आला. सुंदर मऊ रेशमी ढग. त्याच्या सुंदर आणि कोमलतेकडे लक्ष द्या. विश्वास ठेवा. त्या ढगात ब्रह्मांडातील असीम शक्ती भरली. त्या शांतीचं आपल्याला वरदान देण्यासाठी तो हळूहळू आपल्या डोक्याकडे खाली उतरतो. आता त्याने आपल्या डोक्याला हळूवार स्पर्श केला. मऊ शीतल स्पर्शाचा अनुभव घ्या. एक अत्यंत सुखद स्पर्श अनुभवा. आता तो ढग हळूहळू आपल्या डोक्याच्या आत प्रवेश करतो आणि डोक्याला बाहेरून देखील सर्व बाजूंनी आच्छादित करतो. त्याने धारण केलेली संपूर्ण शांती तो आपल्या डोक्यात स्थापित करायला सुरुवात करतो. हळूहळू हळू खाली उतरत तो आपल्या संपूर्ण शरीरात व्याप्त होतो. शरीराला बाहेरूनही आच्छादित करतो. त्या ढगातील संपूर्ण शांतीचा आपल्या शरीर आणि मनात
अनुभव करा. डोके, चेहरा, गळा, मान, दोन्ही खांदे, छाती, पाठ, दंडातून खाली कोपरापर्यंत, कोपरापासून बोटांपर्यंत, पोटापासून कमरेपर्यंत संपूर्ण भागात स्पर्शाची जाणीव ठेवा. तेवढ्या पूर्ण भागाला त्यांनी पूर्ण शांती आणि स्थिरता दिली. ढग कमरेतून आणखी खाली उतरत आहे. दोन्ही मांड्या, गुडघे, पावलांपर्यंत तो पोचला आहे. त्याने आपलं संपूर्ण शरीर व्यापून टाकलं आहे. आता शरीर आणि मन पूर्ण शांत, स्थिर आणि निर्विकार झालं आहे. सर्व चित्तवृत्तींचं पूर्ण शमन झालं आहे. बाह्यमन सर्व तार्किक गोष्टींच्या पलीकडे निशब्द, निर्विकार, शांत, स्थिर झालं. शांती, संपूर्ण शांती, असीम शांती, पावित्र्याचा अनुभव होतो. आसपासच्या संपूर्ण वातावरणाचा लोप होतो. फक्त मी आणि मीच ही जाणीव उरली आहे. अंतर्मन आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह ब्रह्मांडातील सर्व दिव्य सिद्धी, शक्ती आकर्षित करायला, धारण करायला तत्पर झाले. ही शांती काही काळ अनुभवा. आता आपल्या डोक्याच्या वर 3 ते 4 फुटांवर एक तेजोवलय आलं आहे. अतिशय तेजस्वी तारकापुंज, ज्याने ब्रह्मांडातील संपूर्ण प्राणशक्ती, जीवनशक्ती, आरोग्यदायिनी शक्ती भरली आहे. तो तारकापुंज तुम्हाला त्या शक्ती देण्यासाठी खाली उतरतोय. त्याने तुमच्या टाळूला सुखद असा स्पर्श केलाय. त्या स्पर्शाबरोबर ती प्राणशक्ती, जीवनशक्ती, आरोग्यदायिनी शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते. टाळूवरील सहस्त्राकार चक्रामध्ये ही स्पंदने तुम्हाला जाणवतात आहे. अनंत ऊर्जेचा प्रवाह शरीरामध्ये उतरतोय. त्याने तुमच्या डोक्याला आच्छादित केलं आहे. आता चेहऱ्याचा प्रत्येक भाग त्या तेजाने उजळून निघतो, आत आणि बाहेरही. कपाळावरील भुवयांच्या मध्ये
आज्ञाचक्र बघा. त्या आज्ञाचक्रात तुम्हाला पुन्हा एकदा ओ ही स्पंदनं जाणवतात आहे. नाक, ओठ, कान, हनवटी, मान ते जाळून टाकत गळ्यातील विशुद्ध चक्रामध्ये हे तेज पोचलंय. कंठामधल्या विशुद्ध चक्रामध्ये बघा तुम्हाला ही स्पंदने जाणवतात आहे. आता संपूर्ण डोके, चेहरा, गळ्यापर्यंतचा भाग आतून बाहेरून अतिशय तेजस्वी झाला आहे. त्यातील नकारात्मक विचार, विकार त्या तेजाकडे ओढले जातात आहेत आणि जळून जातात आहेत. आणि त्या भागामध्ये प्राणशक्ती, जीवनशक्ती, आरोग्यशक्ती, चैतन्यशक्ती प्रस्थापित होते. डोक्यापासून गळ्यापर्यंतचा भाग निरोगी, शक्तिसंपन्न, ऊर्जावान झाला. आता तो तारकापुंज, ते तेजोवलय खांद्यामधून छाती आणि पाठीत आला आहे. त्याचबरोबर दोन्ही दंडातून कोपरापर्यंत आला आहे. हृदयातल्या अनाहत चक्रामध्ये तुम्हाला यंग 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 ही स्पंदने जाणवतात आहे. स्पंदनांची, स्पर्शाची, ऊर्जेची जाणीव स्पष्ट आहे. शक्तीचा आवेग शरीरामध्ये जाणवतोय. त्या शरीराच्या भागातून, मनातून संपूर्ण शारीरिक, मानसिक विकार, नकारात्मकता खेचून घेऊन
प्रखर तेजामध्ये जळून जाते आणि हा भाग संपूर्ण निरोगी, शक्तिशाली, तेजस्वी झाला. आता तो तारकापुंज आणखी खाली, पोट, कंबर, कोपरापासून हाताच्या बोटांपर्यंत पोचला. आतून बाहेरून पूर्ण तेज व्याप्त झालंय. या भागातली विकार, नकारात्मकता खेचून तिथे प्राणशक्ती, आरोग्यशक्ती, जीवनशक्ती प्रस्थापित होते आहे. आता नाभीजवळ असणाऱ्या मणिपूर चक्रामध्ये रंग 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 ही स्पंदने स्पष्ट जाणवतात आहे. आता तो तेजाचा तारकापुंज ओटीपोटापर्यंत स्वादिष्ठान चक्रामध्ये पोहोचला आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये वंग 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 ही स्पंदने स्पष्ट जाणवतात आहे. त्यापुढे माकड हाडाजवळील गुदद्वाराजवळील मूलाधार चक्रामध्ये लंग 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 ही स्पंदने जाणवतात. आता तो तारकापुंज कमरेच्या खाली उतरतो, दोन्ही मांड्यांमधून गुडघ्यापर्यंत जातो. आता ते तेज आणखी खाली उतरतं, दोन्ही पावलांपर्यंत पोचलंय. आता या तेजाने संपूर्ण शरीर नखशिकांत आतून बाहेरून व्यापलं आहे. त्याच्या प्रभावाने शरीर, मनातील सर्व विकार नष्ट होऊन गेले. ब्रह्मांडातली संपूर्ण प्राणशक्ती, जीवनशक्ती, आरोग्यदायिनी शक्ती पूर्ण शरीरात प्रस्थापित झाली आहे. पूर्ण शरीरात ऊर्जेचा प्रवाह निर्बंधपणे खेळतोय आणि त्या ऊर्जेमुळे शरीर, मन शुद्ध, स्वच्छ, निरोगी, शक्तिशाली, सुंदर, तेजस्वी झालंय. शरीराभोवती संपूर्ण तेजोवलय सलग, नितळ, निरोगी, शक्तिशाली, तेजस्वी आहे. हे अभेद्य कवच बाहेरच्या सर्व नकारात्मक शक्तीपासून आपलं रक्षण करत आहे. त्यामुळे आपलं शरीर आणि मन
पूर्ण ऊर्जावान आणि सुरक्षित आहे. या तेजोमय स्थितीचा काही काळ शांतपणे अनुभव घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शरीरामध्ये ऊर्जेचा जो प्रवाह खेळतोय, तेजाच्या वलयामध्ये आपण जे पूर्णपणे झाकले गेलो आहोत, ब्रह्मांडातली पूर्ण ऊर्जा आपल्यामध्ये आहे. त्या ऊर्जेने आपण न्हाऊन निघालो. ती ऊर्जा आपल्याला यशस्वी, निरोगी, आनंदी, प्रसन्न, ही भावस्थिती ओसरेल. पुन्हा एकदा आपण सामान्य होऊ. तेव्हा पहा, आपल्यासमोर एक पूर्ण उंचीचा स्वच्छ आरसा आहे. त्या आरशामध्ये स्वतःचं संपूर्ण प्रतिबिंब बघा. आपल्या आताच्या प्रतिबिंबात पूर्वीपेक्षा पडलेला आश्चर्यजनक सकारात्मक कसा फरक लक्षात घ्या. आपल्या कल्पनेनुसार संपूर्ण निरोगी, तेजस्वी, स्वतःचं शरीर सौष्ठवपूर्ण आणि पूर्ण आरोग्याबद्दल असलेल्या अपेक्षा पूर्ण साकार झालेल्या बघा. संपूर्ण शरीर आणि मन आरोग्याचं स्वप्न हुबेहूब साकार झालेलं. आणि या आपल्या स्वप्न पूर्ण होण्याच्या आनंदात आपलं मन हरखून गेलं. काही वेळ आपल्या या संपूर्ण निरोगी कायेच्या प्रतिबिंबाला निरखून पहा आणि मानसिक आनंदाचा पूर्ण आस्वाद घ्या. आता या समोरच्या आरशाच्या जागी पांढरी शुभ्र भिंत आहे असं बघा. त्या भिंतीवर निळ्या अक्षरात तुमच्याबद्दल सकारात्मक आणि वास्तविक विधानं लिहिली आहेत. ती वाचा. जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याबद्दलचं सकारात्मक वास्तविक विधान पूर्ण झालेलं, वर्तमानातलं तीव्रतेने वाचा. पूर्ण विश्वास ठेवा की ते प्रत्येक विधान तुमच्या वास्तविक वर्तमान स्थितीचं अचूक आणि सत्य वर्णन करत आहे. आज माझी संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. मी माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभिमानाने स्वीकार करत आहे. माझे स्वतःवर संपूर्ण प्रेम आहे. माझे कर्तृत्व, माझी शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भूतकाळामधल्या आनंद आणि प्रेमाच्या भावना फक्त मी मनामध्ये जपून ठेवल्या आहेत. माझ्या सर्व भावना सात्विक, आनंददायक, सकारात्मक, मानसिक सुखशांती देणारे आहेत.
या सुखद शुभ भावनांच्या योगे माझं मन पूर्ण शांत, आनंदी, शक्तिशाली, कार्यक्षम झालेलं आहे. माझ्या जीवनावर अत्यंत प्रेम आहे. सर्व बाजूंनी आणि सतत अगदी सहजपणे माझ्याकडे येणाऱ्या आनंदाचा मी मनापासून स्वीकार करतो. माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात गोडवा भरला आहे. संपूर्ण जीवन भौतिक, आध्यात्मिक दृष्टीने पूर्ण सुखी आणि समृद्धी आहे. मी या सुख समृद्धी सुरक्षिततेचा मनापासून स्वीकार करते. माझं मन सात्विक आनंदाने आणि समाधानाने तृप्त झालेलं आहे. संपूर्ण आनंद, निर्भेळ सात्विक आनंद हे माझ्या जीवनाचं परम सत्य आहे. या आनंदात मी पूर्णपणे रममाण आहे आणि हा आनंद मी सतत माझ्या मनात राखून ठेवत आहे. संपूर्ण लक्ष्यप्राप्तीच्या आनंदी मनस्थितीमध्ये शांतपणे स्थितीचा अनुभव घ्या. पूर्ण शरीर लक्ष्यपूर्तीचा आनंद व्यक्त करत आहे. आपल्याला आजपर्यंत जे मिळालं आहे, आयुष्यामध्ये ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींबद्दल परमशक्तीकडे कृतज्ञता व्यक्त करा. आजपर्यंत त्या चैतन्य शक्तीने आपल्याला भरभरून दिलेला आहे. मानवी देह, देहात असणारी स्मृती, विचार करण्याची शक्ती, आनंद, प्रेम, सहकार्य, सर्व गोष्टींबद्दल चैतन्य शक्तीचे आभार माना. यापुढेही असाच अलोट आनंद जीवनामध्ये टिकून राहावा म्हणून प्रार्थना करा. ज्या लोकांबद्दल आपल्याकडून कळत नकळत अन्याय, चुका झाल्या असतील, त्या सगळ्यांना माफी मागा. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, त्या सर्वांना माफ करा, कारण तुम्ही चैतन्य शक्तीशी एकरूप आहात. चैतन्य शक्ती या पूर्ण जगताची मातपिता असल्यामुळे ती सर्वांना माफ करते. जुन्या ओझ्यातून मुक्त व्हा आणि चैतन्य शक्तीचा अनुभव घ्या. यानंतर शक्यतो शांतपणे झोपी जावे, जेणेकरून ही प्रसन्न आनंदाची स्थिती पुढचे 7 तास तुमच्या शरीरावर काम करून तुम्हाला चैतन्यमय बनवेल. तुमचं शरीर, तुमचं मन तणावरहित आणि शक्तिशाली झाल्यामुळे तुम्ही एक प्रसन्न, आनंदी व्यक्तिमत्व म्हणून या जगात वावरा. श्रीकृष्णार्पणमस्तु.